नमस्कार. मातृभूमी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सध्या स्थितीमध्ये पाहता नियमित संततधार पावसामुळे व दररोज आपण पाहतो इतरत्र की आरोग्यविषयक जे काही गोष्टी आहेत, म्हणजे लहान मुलांचे आजारी पडणं म्हणा किंवा वयोवृद्ध नागरिकांचे आजारी पडण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळं या ठिकाणी व्हायरल फ्लू भरपूर प्रमाणात आहे. यासाठी आपण आज धारूर येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर नवनाथ चव्हाण साहेब यांच्याकडे आलेलो आहोत की नेमकं जाणून घेऊया की त्यांचा सल्ला काय असेल किंवा व्हायरल फ्लू जो आहे वातावरण खराब आहे, त्यामुळे डॉक्टर साहेब काय सांगतील याकडे आपलं लक्ष आहे. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. विचारतो की पूर्णपणे वातावरण दूषित आहे, हे सगळ्याला माहीत आहे, की काय काळजी घेतली पाहिजे आणि पेशंटनी काय खाल्लं पाहिजे किंवा कशी त्यांची दिनचर्या असेल यावर सविस्तर मार्गदर्शन करा. आता सध्या पावसाचं प्रमाण आपल्या क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात झालेलं आहे. कधी पाऊस 2-2 दिवस लगातार राहत आहे. त्यामुळं काय झालेलं आहे, बाहेर हवामानात देखील बदल झालेला आहे. गरमी पण भरपूर होत आहे, थंडी पण भरपूर वाजत आहे अचानकच. त्यामुळे काय असतं की लहान मुलांना जर तुम्ही वातावरण बाहेर काढलं, सध्या पावसामध्ये जर बाहेर काढलं, लहान मुलगा भिजला तर त्यानंतर त्याला ते व्हायरल इन्फेक्शन, त्याला ते कोल्ड अँड फ्लू, समजा सर्दी खोकला, हे आजार लगेच पकडू शकतात. त्यामुळे त्यांना सहसा पावसामध्ये काढू नका. बाहेरच्या हवामानात थोडंसं मिक्स होऊ देऊ नका. 2-5 वर्षाच्या आतले लेकरं जे आहेत त्यांना घरामध्येच राहू द्या. त्यानंतर पाणी त्यांना उकळून गार केलेलं सारखं त्यांना जास्त प्रमाणात पाणी देत राहावा आणि उकळून गार केलेलं जारचं किंवा फिल्टरचं पाणी असंच पाणी देत राहावा. जर दूषित पाणी तुम्हाला नळाचं येत असेल ते देखील उकळून गार करूनच द्या. सध्या कावीळचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. कावीळचे व्हायरस हा सध्या पाण्यामधून शरीरामध्ये जाऊन त्याला रुग्णांना कावीळ होत आहे सर. तर कावीळची काळजी घेण्यासाठी लोकांना पाणी महत्वाचं आहे आणि त्यामुळं तुम्हाला गोड देखील खाणं गरजेचं असते. बाहेरचे पदार्थ जे आहेत ते बाहेरचे पदार्थ काही दिवसासाठी लोकांना टाळले पाहिजेत खाणं. जे तळलेले पदार्थ आहेत, जे मसालेदार जास्त आहेत, ते थोडंसं प्रमाण लेकरांना कमी केलं पाहिजे खाण्यासाठी. त्यानंतर तुम्हाला स्वच्छतेकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. तुमचं घर स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे सुरुवातीला. त्यानंतर तुमचा मोहल्ला देखील स्वच्छ राहणं गरजेचं. त्यासाठी तुम्ही गल्लीतल्या लोकांना सगळे स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन, शेजारी पाजाऱ्याला देखील मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. ज्यांना माहित नाही, जे स्वच्छता ठेवत नाही, त्यांना स्वच्छता ठेवा म्हणून सांगणं गरजेचं आहे. डेंग्यूचं प्रमाण देखील अशा वातावरणामध्ये वाढण्याची शक्यता असते. आपलं म्हणजे सध्या अजून देखील रुग्ण डेंग्यूचे वाढलेले नाही, ही चांगली गोष्ट आहे समजा. नाही तर गेल्या वर्षीच्या प्रमाणात गेल्या वर्षी आणि गेल्या वर्षी 2 वर्ष आधी डेंग्यूचे रुग्ण भरपूर वाढले होते. पाऊस प्रमाण जास्त नव्हता तरी देखील डेंग्यूचे प्रमाण काय झालं होतं, मच्छर वाढले की लगेच डेंग्यूचं प्रमाण वाढलं. घाण प्रमाणात भरपूर होती. आता धारूरमध्ये थोडंफार काम चांगलं होत आहे, स्वच्छता देखील थोडीफार होत आहे. त्यामुळं धारूरमध्ये डेंग्यूचे प्रमाण यावर्षी कमी झालं आहे. त्यामुळे ते पाणी देखील महत्वाचं आहे. तर पाणी जारचं, फिल्टरचं ही देखील आता सर्वांना भेटत आहे. त्यामुळे लोकांनी आता बाहेर फक्त वातावरणात हवेमध्ये वगैरे लेकरांना नेणं टाळायला पाहिजे. त्या गोष्टी लोकांनी मनावर घेऊन घेणं गरजेचं आहे. आणि जर समजा लहान लेकरांना सर्दी खोकला किंवा घशात खवखवणं, ताप येत असेल तर घरचे मेडिसिन देण्यापेक्षा तुम्ही डॉक्टरला येऊन भेटा. आम्ही तत्पर आहोत. 24 तास कधी तुम्ही कॉल करा, आम्ही तुमच्यासाठी रुग्णांसाठी कधी तत्पर आहोत. त्यामुळे तुम्ही स्वतः मेडिसिन घेण्यापेक्षा डॉक्टरांशी सल्ला मसलत घेऊन मेडिसिन घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून रुग्णांना बरोबर ट्रीटमेंट भेटत राहील. विनाकारण जी तुम्ही समजा बाहेरून मेडिसिन घेतात त्याची गरज नसताना एखाद्या वेळेस ती लेकरांच्या पोटात जातात, त्याची गरज नसताना तर ती डॉक्टर तुम्हाला जी गरजेचे त्याच गोष्टी देतात. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन मेडिसिन घ्या. अशा अवांतर मेडिसिन घेऊ नका. त्यामुळं लोकांना माझी अशी विनंती आहे की जेवढं होईल तेवढं स्वच्छतेकडे लक्ष द्या. बाहेर लेकरांना, वयोवृद्ध माणसांना बाहेरच्या वातावरणात मिक्स होऊ देऊ नका. ताप येईल? कधीपासून येईल तुला ताप? आणि खोकला यायला लागलाय का? सर्दी खोकला
असं कर बरं, श्वास घे, कर, सोडा, घ्या. पाणी वगैरे खेळला होतास तू? आता बाहेर निघायचं नाही बरं का, गारवा आहे. पाण्यात भिजायचं नाही. हा, तेलकट आंबट थंड खायचं नाही. नाव काय तुझं? आरुष. पप्पाचं नाव? आडनाव? एक बॉक्स पाठव सर.